काही जणांना होत नाही. साधू उपदेश करतात, सर्वांना उपदेश होतो का? सर्वांना उपदेश होत नाही हो. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरे कुरुक्षेत्री. ते अर्जुन गीता ऐकता ऐकता इतका तल्लीन झाला अर्जुन, पूर्ण परब्रह्म झाला पार्थ. होईल साधावया कार्यार्थ, मर्यादा श्रीकृष्णनाथ ब्रह्मोनिधे. पूर्ण परब्रह्म झाला ऐकता ऐकता एवढं त्या अर्जुनाला समाधी लागली. अत्यंत गीता असणारी संजय धृतराष्ट्राला सांगत होता. धृतराष्ट्राने सुद्धा संजयाला विचारलं, संजय म्हणजे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी माझे मुलं आणि पंडुराजाची मुलं काय करतात? तर संजय सांगतात त्या ठिकाणी काय काय होऊ लागले, आधी भक्त आधी दैविक काय म्हणावं, आलचिरा मार्ग धूम्र मार्ग कशाला म्हणावं, हे भगवान श्रीकृष्ण तिथं गीतेमध्ये सांगत होते. पण धृतराष्ट्र म्हणतो, संजय मी तुला विचारतोय काय आणि तू सांगतोयस काय, आणि माझ्याच पोराचा विजय होणार आहे. गीतेचं ज्ञान ऐकायची योग्यता त्या धृतराष्ट्राकडे नव्हती. धृतराष्ट्राचा उद्धार झाला नाही, अर्जुनाचा तेवढा उद्धार झाला. तसं संत हे उद्धार करत असताना एकल्याचा करत नाही, सगळ्याचा उद्धार करण्यासाठी बोध करतात. बोध साधू बोध झाला, ठेला थाळीच मुरादा अनुभवी. आता हे लाईटची व्यवस्था आहे, कधी चालली आहे कधी यायली आहे. पण ह्या लाईट मध्ये वायर मध्ये वीज आहे, पण त्या विजेला जर प्रगट करायचं असेल, विजेला प्रगट करायचं असेल तर त्याला काय लागतं? बल्ब लागतं, होल्डर लागतं, पिन लागते, तर ते प्रगट होते. तसं संत हे एकूण ज्ञान सांगतात, पण त्या घेणाऱ्याची कशी कॅपॅसिटी आहे त्याच्यावर अवलंबून. तर संत हे उपदेश कसे करतात, संत हे बोध कशा प्रकारे करतात? पाऊस पडल्यासारखा म्हणजे उपदेश. संतांचा उपदेश कसा? मेघवृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य. वाटाला भेट्यास अर्धतत्वाचा. कसा उपदेश असावा गुरुचा? पाऊस पडल्यासारखा उपदेश करावा, पण गुरुना शिष्य करायच्या भानगडीत पडू नाही. पण आता अलीकडे असं झालंय, ज्या महाराजांचे शिष्य जास्त किती म्हणजे भाग 2 लाख शिष्य आहेत त्याचे. लाख 2 लाख शिष्य असते महाराज मोठा असते का? एखाद्या पुढाऱ्याकडे चमचे जास्त, ते पुढारी मोठा. ज्या महाराजाकडे शिष्यगण मोठा, ती महाराज मोठा. पण खरा महाराज, खरा गुरु शिष्यच करायच्या भानगडीत पडत नाही. कारण शिष्याने जर पाप केलं तर गुरुला अर्ध भोगावं लागते, आणि गुरुने केलेलं पुण्य अर्ध शिष्याला आपोआप जाते. ही धर्मशास्त्रामध्ये सांगितले. म्हणून वाटा लाभे त्यास अर्धतत्वाचा, अर्ध शिष्याला फुकट द्यावा लागते पुण्य. म्हणून शिष्य करायच्या भानगडीत पडू नये. धर्मशास्त्रात असं सांगितलं की नवऱ्यानं जर पुण्य काम केलं तर बायकोला करायची गरज नाही, बायकोला आपोआपच मिळतं ते पुण्य. सत्यनारायण जर करायचं ठरवला तर नवऱ्यानं पूजेचं साहित्य आणायचं, नवऱ्यानं भटजीला बोलून आणायचं, नवऱ्यानं फुलं आणायचं, नवऱ्यानं स्वयंपाकाला माणसं लावायचं, नवऱ्याने पान पत्रवाळ्याची सोय करायची, नवऱ्याने, आणि अभिषेकाला दोघं नवरा बायको जर बसले तर देव बाप्पा सांगतात, आता तुम्ही असं बसू नका, तुम्ही काय करा, फक्त नवऱ्याच्या हाताला हात असा टच करा. टच केल्याबरोबर सगळं पुण्य आपोआप सप्लाय होते. अर्ध पुण्य बसल्या बसल्या होते. म्हणून संत महात्मे उपदेश करत असताना पावसासारखा उपदेश करतात. पाऊस भेदभाव करते का पडताना? नाही विचारित, नाही विचारित, नाही विचारित. मेरा हाल मेरा
पाऊस पडत असताना विचार करत नाही, भेदभाव करत नाही. मेघ नाही विचार येतो, मेघ हलवणारी शेत हलवणारीचे शेत. हे खराब जमीन आहे, ही गटार आहे, ही सरपंचाचं शेत आहे, ही आमदारचं शेत आहे, असं भेद करतंय का? पडताना सगळीकडे सारखं पडतंय, पण पीक सगळीकडे सारखं येतंय का? हा? सगळीकडे सारखं येत नाही. पाऊस तर सगळीकडे सारखा पडला, पण पिकताना प्रत्येक वावराचा उतारा वेगवेगळा येत आहे. काय येत आहे? त्या रानामध्ये जी पाऊर आहे त्या पाऊरवर लावल्यामुळे. तसं उपदेश सगळे संत करतात, पण ज्याच्या ज्याच्या बुद्धीला जेवढं झेपलं तेवढं त्याला घेते, म्हणून त्याचा उद्धार होते. तसं पाऊस पडताना जर पडला, पाऊस केळीच्या पानावर जर पडला तर मोत्यासारखा चमकतो. गटारात पडला तर अपवित्र होईल, रस्त्यावर पडला तर थोड्या वेळा वाघ करून निघून जाईल. स्वाती नक्षत्रामध्ये जर शिंपल्यामध्ये जर पडला तर काय होईल? मोती होतील. या पाण्याच्या थेंबापासून मोती तयार होतात स्वाती नक्षत्रामध्ये पडल्यानंतर. आणि तेच पाणी जर सापाच्या तोंडामध्ये पडलं भयानक विष होतं. पाण्याचा दोष आहे का? कशाचा दोष आहे? पाणी सगळीकडे सारखंच पडलं हो. ठिकाण जसं जसं बदलत गेलं तसं त्याचा गुणधर्म बदलले. त्याप्रमाणे संत हे उपदेश सर्वसामान्य सगळ्यांना सारखाच करतात, पण सगळ्याचा बोध सगळ्याला बोध होत नाही. काही जणांना होतो, काही जणांना होत नाही.